सध्या पाण्याची पातळी जरा थोड्या अंतरानं कमी व्हायला आहे. पण 19ला जो महापूर आलता त्याच्यापेक्षाही कमी आहे पाण्याची पातळी आणि 21लाही ह्याच्यापेक्षाही पाण्याची पातळी जास्त होती. पण त्यावेळी पाणी झपाट्यानं वाढत होतं आणि उतरत होतंही झपाट्यानं. पण ह्यावेळेला 24ला काय झालं, पाणी स्लो वाढणंही सुद्धा स्लो होतं आणि पाण्याची पातळी कमी व्हायचीसुद्धा स्लो आहे. आणि नगरपालिकेनं इथल्या कुटुंबांना स्थलांतर केलेलं आहे. जनावरांची चाऱ्यांची सोय केलेली आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली आहे लोकलांची. आणि शाळेत इथं सावित्रीबाईला मुलींच्या स्कूलमध्ये राहण्याची सोय केलेली आहे. स्वरूपी जर प्रश्न मिटायचा झाला तर पुढं जे पाणी वाहत जाणार आहे ते कुठल्या इथले बंधारे जे आहेत ते लहान आहेत आणि त्या बंधाऱ्यांची उंची वाढवून ते पाणी खाली कसं लवकर निचरा होऊन जाईल याची खबरदारी, किंवा अनेक मुद्दा आहेत की वाळू किंवा गाळ हे मंजूर झालेलं आहे पण त्याची कार्यवाही गेल्या लोकसभेच्या इलेक्शनमुळे आचारसंहितेमुळे झालेली नाही. ही ह्या वर्षी तरी पूर्ण वेळ जेणेकरून इथल्या नदी भागातल्या लोकांना याचा त्रास होणार नाही. गाळ उपसा जर शासनानं जर चांगल्या पद्धतीनं राबवली ही योजना तर इथल्या लोकांनी चांगला त्याचा उपयोग होईल आणि नदीकडच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा चांगला उपयोग होईल. कारण 8-8 दिवस पिकं पाण्याखाली राहिलेले आहेत आणि ते पिकांची आता म्हणजे भात पीक तर गेलंच, राहिलं ऊस पीक, त्या एवढ्यावरच ह्या लोकांची हे आहे. त्यामुळं सरकारनं या दोन्ही गोष्टीचा विचार करावा. पहिला गाळमुक्त धोरण हे राबवावं होते, याकडून या शेतकऱ्यांचा उपयोग. अनेक मागे 21ला जे पाणी आलं, गोटूर बंधारा जो काढला त्याचा एक फायदा आम्हाला झाला असं वाटतोय. कारण त्या गोटूर बंधारा पाणी तुंबून पाठीमाग फुगीत होती ती कमी झालेली आहे. तो तसंच असेच आणि कुठले बंधारे असेल ते काढून त्याची उंची वाढवून त्याची बंधाऱ्याची रुंदी वाढवावी, त्यामुळे जेणेकरून पाणी फास्ट खाली जाईल.